माझ्या सगळ्या मैत्रिणींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि संध्याकाळची वेळ होती आणि माझी मैत्रीण म्हणजे शार्दूलची मम्मी मी आमचं आवरून झालेलं होतं. मी त्यांच्या रूमवर होती तर त्यांची देवपूजा चालली होती आणि मी त्यांचं झालं आहे का म्हणून बघायला आलेली होती वरती. तर त्यांचं झालेलं होतं पण देवपूजा चालली होती आणि खाली ना असं डान्स चालू झालेला होता. होळीचा तिथं डान्स पण होता आणि होळीचं शेजारी ते होळी पण पेटवणार होती पण ती साईडला घेतलेली होती, दरवर्षी मध्ये असते. त्याच्यानंतर आम्ही आवरून दोघीजणी खाली आलो. आता मला काय पूजा करायची नव्हती पण शार्दूलच्या मम्मीनं पूजा केली, त्या म्हणलं माझा व्हिडिओ काढा म्हणून व्हिडिओ काढत होती. त्याच्यानंतर मग सगळ्यांचे डान्स चालू असतानाच 20 जणांचे डान्स होते आणि एक एक अशा छोट्या छोट्या मुली डान्स करत होत्या आणि इकडं बायकांची पूजा वगैरे चाललेली होती करायची. आणि मला तर करायची नव्हती म्हणजे आमचे सासू वारल्यामुळे काय पोळ्या पण नव्हत्या केल्या, काय नाही. फक्त मी आपलं त्यांच्याबरोबर गेली ती बघण्यासाठी डान्स लहान मुलांचा. तर कृतिकाचा पण होता त्याच्यामध्ये डान्स. तर तिचा डान्स 2 डान्स होते 2 गाण्यावरती. तिचा मला वाटतं आधीच झालेला होता डान्स. त्याच्यानंतर मी परत खाली आली म्हणजे तिचा डान्सचा व्हिडिओ काढला आणि परत वरती घेऊन जाऊन परत तिचे कपडे बदलली, दुसरे कपडे घातले, परत दुसरा डान्सला ती तयार झाली. म्हणजे 4-5 जणी होत्या. तर असे माणसं पण बायका पण बघायला बसल्या होत्या तिथं त्यांची पूजा वगैरे करून. तर असं मस्त होळी दिवशी असं साजरा झाला होळीचा कार्यक्रम आणि खरंच छान वाटतं. असे सगळे ज्यावेळेस असे कार्यक्रम येतात सगळे जमतात ना, खरंच छान वाटतं. आणि लहान मुलं तर एकदम छान नाचत होती, मस्त नाचत होते, हसायलाच येत होतं काय काय मुलांचं. तर असं ॲक्टिंग वगैरे काय काय करत होते. तर त्यांची पूजा झालेली होती. त्या काहीतरी मला वाटते नैवेद्य वगैरे काहीतरी नारळ ठेवत होतं तिथं. शार्दूलची मम्मी जी हिरवी साडी ना ती शार्दूलची मम्मी आहे. मागच्या वर्षी आम्ही तिकडं मागं राहिला होतो त्यावेळेस आम्हाला काही एवढं समजलं नाही, म्हणजे आवाज वगैरे यायचा पण डान्स वगैरे असं समजायचंच नाही, दिसायचे नाहीत ना. आणि मागं पण आम्ही यायचं नाही कधी. तर शार्दूलच्या मम्मीचं चाललेलं होतं पाणी नाही का गोल फिरायचं, त्याच्यामध्ये मी डान्स पण लहान मुलांचा दाखवत होती. कृतिकाचं काय दाखवलं नाही मी, फक्त या पोरांचाच दाखवला फक्त, म्हणजे दाखवते व्हिडिओमध्ये. आणि आम्ही काय पोळ्या वगैरे काय केल्याच नाही. कृतिका म्हणत होती मला खायची पोळी पण तिला म्हटलं की आपल्याला खायचं नाही आहे त्याच्यामुळं करायची नाही दाखव. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी होळी ते धुलवड चालली होती. धुलवड चालली होती तर एक मुलगी आलेली होती तर तिला अचानक म्हणजे मुलांनी भिजवलं ना असं डेंजर, कलर वगैरे लावला. मी व्हिडिओ नव्हतीच काढणार पण मला असं लय तिला दमावलं त्या पोरांनी, लय म्हणजे लय लावलं काय काय, लय हसायला येत होतं. गाणे पण चालू होते तिथं. हीच आठवण असते ना, एका वर्षात पूर्ण वर्षातून एकदा सण येत असतो त्याच्यामुळं मौज मजा केलीच पाहिजे. पोहे चालले सकाळचे करायचे. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. आज शनिवार आहे, काल धुलिवंदन झालं, त्याच्या आधी होळी झाली, आज शनिवार आहे. कोथिंबीर टाकूया आता वरून. हे चालले खायचे आमचे. चहा नाही केला तर चहा करत आमचं खाऊन झालं. चहा कशा प्यायचा मीच नाही पेणार. शनिवारी काल धुलिवंदन झालं, काल झालं मटण चिकन खाऊन. परवा दिवशी पोळ्या काय आमच्यात नव्हत्या पण मटण
काय चालते का नाही, पूजा चालत नाही, किती पाहायला लागते काय 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 एका वर्कशॉपमध्ये. काल कलर लावलेला होता, त्या अजून निघाला नाही माझा. तरी बरं निघाला, इथला तर मनात निघाला. पाण्यात कलर लावला ना ते निघत नाही. तिथं काय हाय का तिथं राहिलं आहे का मोबाईलमध्ये नाही एवढं दिसत. काढले मज्जा आली.